नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आयएस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटत आहोत, परंतु भेटण्याचं असं कारण आहे की आज आपण एक नवीन प्रोजेक्टवर काम करत आहोत. नवीन प्रोजेक्ट म्हणजे काय? 2025 काय आहे? राज्यसेवेचा सिलेबस चेंज झालेला आहे. राज्यसेवा मुख्य ही जी झाली आहे डिस्क्रिप्टिव्ह पदे झाली आहे, बरोबर ना? डिस्क्रिप्टिव्ह मध्ये बरेच मुलं आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हची एक्झाम देत होते आणि खूप मुलांनी ऑब्जेक्टिव्हची एक्झाम 1, 2, 3, 4, 5 मेन्स दिलेले आहे. परंतु आता ठीक आहे, आता मुख्यचा अभ्यास करावा लागणार आहे, डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास लागणार आहे तुम्हाला. तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये नेमकं काय काय आहे, आयोगाचं म्हणणं काय आहे आणि आयोगाने कशा पद्धतीने सिलेबस दिलेला आहे. आता आपली जी अकॅडमी आहे कौटिल्य आयएस अकॅडमी पुणे, इथे आहे आपल्या 2 शाखा आहे. पहिली शाखा हडपसर मध्ये आहे आणि दुसरी शाखा सदाशिव पेठेमध्ये आहे. नेमकं राज्यसेवा मध्ये रोडमॅप काय काय आहे? एमपीएससी रोडमॅप, नागरी सेवा परीक्षा, एमपीएससीचा अभ्यासक्रम आपण यामध्ये बघणार आहोत. म्हणजे आता अभ्यासक्रम बघताना आपण छोट्या छोट्या गोष्टी बघू. पहिल्यांदा पदे किती आहे, पदे बघू. आता आपण पहिल्यांदा पदे बघू. पदे झाल्यानंतर आपण नंतर हे बघू की किती मार्काला आहे, मार्क बघू. मार्क किती मार्काला आहे हे तुम्हाला प्रॉपर समजलं पाहिजे. ते झाल्यानंतर अभ्यासक्रम काय काय आहे. अभ्यासक्रम मध्ये पेपर 1 मध्ये काय आहे, पेपर 1 मध्ये काय दिलेलं आहे, पेपर 2 मध्ये काय दिलेलं आहे, पेपर 3 मध्ये काय आहे, 4 मध्ये काय आहे. हे आपण राज्यसेवा मुख्य बद्दल बोलतोय आणि राज्यसेवा पूर्व बद्दल तुम्हाला विषय तर माहितीच आहे. मी तुम्हाला सांगतो आता पुढे, म्हणजे पूर्व आणि मुख्यचा दोघांचा संयुक्त अभ्यास कसा करायचा आहे. प्लस संयुक्त अभ्यास करताना तुम्हाला हेही करावं लागेल की उत्तर कसे लिहायचे आहे. म्हणजे की वाचलं पहिले असं होतं की आपले क्वेश्चन असे होते की 1 लाईन बीट होते, एक 1 लाईन बीट किंवा अ ब क ड, त्याला ABCD असे 1 2 3 4 असे ऑप्शन दिले जात होते, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप होते. आता डिस्क्रिप्टिव्ह टाईप प्रश्न आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला जॉग्राफी शिकवेल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर आपण 5 ते 6 प्रश्न तुमच्याकडून मी लिहून घेणार आहे. आणि मीच नाही तर कौटिल्य आयएसचे जे शिक्षक आहे ते सर्व तुमच्याकडून लिहून घेतील. चला आता आपण पुढे जाऊ. युपीएससी एमपीएससी, इथे बघा युपीएससी एमपीएससी, इथे हे बघा बँक आहे. बाकी सर्व एक्झाम बद्दल दिलेलं आहे. राज्यसेवेमध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 चे पदे येतात. आता बरेच मुलांचं म्हणणं असतं की सर मला डेप्टी कलेक्टर व्हायचं आहे, डीवायएसपी व्हायचं आहे. मोठ्या जिल्ह्यात असेल तर सर मला ECP व्हायचं आहे, बरोबर ना. परत सहाय्यक आयुक्त विक्रीकर व्हायचं आहे. गटच नोंदणी सहकार निबंध व्हायचा आहे संस्थेचा. कारण बऱ्याच मुलांनी ही एक्झाम साठी, म्हणजे या पोस्ट साठी, ही पोस्ट जी 4 नंबरची पोस्ट आहे नोंदणी सहकार विभाग, ही पण पोस्ट खूप मुलांनी निवडलेली आहे. पुढे उपमुख्य कार्यकारी व्हायचा आहे, गट विकास अधिकारी व्हायचा आहे. उपमुख्य कार्यकारी तुम्हाला माहिती असेल जिल्हा परिषदचा उपमुख्य कार्यकारी असतो आणि पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी असतो. अशा भरपूर पोस्ट आहे. एक 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 अशा यावर्षी 2025 ला पण मोठी ऍड येणार आहे, तुम्हाला माहित आहे. एक्झामची तारीख पण आपली निश्चित झालेली आहे. हे पोस्ट आहे. तुम्ही कौटिल्य आयएस ला भेट दिल्यावर तुम्हाला हा पूर्णचा पूर्ण कौटिल्य आयएसचा रोडमॅप भेटून जाईल. पूर्व परीक्षा बघा. पूर्व परीक्षा नेमकी कशी, तर इथे पेपर 1 दिलेला आहे. हा पेपर 1 आहे. पेपर 1 मध्ये 200 गुणांचा पेपर आहे. इथे लिहितो मी, 200 गुणांचा पेपर आहे. याला किती तास असतात? 2 तास असतात. तुम्हाला माहिती आहे प्रश्न किती असतात? 100 प्रश्न असतात. त्यामध्ये आता प्रश्नांची संख्या, इतिहास. आता हा जो इतिहास आहे, इतिहास यामध्ये प्राचीन येतो, मध्ययुगीन येतो आणि आधुनिक येतो. यावर एकूण 15 प्रश्न येतात. हे बाई लक्षात ठेवायचंय, 15 क्वेश्चन येतात. 15 क्वेश्चन म्हणजे किती गुण झाले? 30 गुण झाले. पुढे भूगोल आहे. भूगोल आणि पर्यावरण मी तुम्हाला दोघही सोबतच सांगणार आहे. भूगोल आणि पर्यावरण हे जे आहे हे 20 प्रश्न येतात. पर्यावरणावर 5 क्वेश्चन येतात आणि भूगोलावर 15 क्वेश्चन येतात. म्हणजे 20 क्वेश्चन म्हणजे किती गुण झाले? 40 गुण झाले.
बरोबर ना. 40 गुण ज्या मुलांचा भूगोल आणि पर्यावरण, आणि मुलांना भूगोल पर्यावरण मध्ये या 20 क्वेश्चन पैकी 15+ क्वेश्चन बरोबर येतात. तुम्ही विचारून घ्या, जे जे जुने जुने मुलं आहे त्यांना विचारा तुम्ही कसं कसं काय. तर ते झाल्यानंतर विज्ञान आहे. विज्ञान मुलांना विषय कठीण जातो. विज्ञान, बरोबर ना. विज्ञानासाठी आपल्याकडे चांगले फॅकल्टी आहे. अं, तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा डेमो लेक्चर बघा, नंतर ठरवा की काय करायचं आहे. तर कारण प्रत्येकाचे डेमो लेक्चर बघितल्यावर तुम्हाला समजून जाईल की शिक्षक आपल्याला मटेरियल देताना किंवा आपल्याला सांगताना कुठलीच कमतरता ठेवत नाही. आणि कौटिल्याचे विविध बुक सुद्धा आहे प्रत्येक विषयाचे. तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही क्लासला याल तुम्हाला 23 पुस्तकांचा सेट दिला जाणार आहे. म्हणजे असा डिस्क्रिप्टिव्ह टाईप आतापर्यंत कुठल्याही क्लासमध्ये पूर्णचा पूर्ण सेट तयार झालेला नाही. होत असतील, परंतु कौटिल्याचा इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही लँग्वेज मध्ये हा पूर्णचं पूर्ण पुस्तक येणार आहे. अक्षरशः जे एनसीईआरटी आहे हे सुद्धा मराठीमधून येणार आहे. एनसीईआरटी पण मराठीमध्ये. बरं, एनसीईआरटी म्हणतोय मी, इंग्रजी हिंदीमध्ये तर आहेच, परंतु मराठीमध्ये सुद्धा येणार आहे. आणि आता ज्या मुलांनी क्लास लावलेला आहे त्या मुलांना मार्केटमध्ये अजून आलेले नाही, म्हणून मी येणार आहे. परंतु क्लासच्या मुलांना आता आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्ही कौटिल्य आयसला भेट दिल्यानंतर हडपसरची ब्रँच असो किंवा सदाशिव पेठेमध्ये असो, भरतनाट्यमच्या सामने, बरोबर सामने आपली बिल्डिंग आहे. कौटिल्य आयस नावाचा तुम्हाला तिथे बोर्ड दिसेल. आपण विज्ञान पर्यंत होतं. विज्ञान मध्ये किती क्वेश्चन विचारले जातात? 20 क्वेश्चन विज्ञान मध्ये विचारले जातात. आणि 20 क्वेश्चन म्हणजे 40 गुण. लक्षात ठेवायचं आहे. आणि विज्ञान मध्ये मुलांना भरपूर प्रॉब्लेम असतो. पुढे राज्यशास्त्र सर्वांचा आवडतीचा विषय आहे. आणि राज्यशास्त्र आपल्याकडे सोपान सर घेणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो मी, 15 क्वेश्चन पैकी मुलांना सोपान सरांचे जे विद्यार्थी 15 पैकी 15 क्वेश्चन बरोबर येतील. 15 नाही आले तरी पण सर्व महाराष्ट्राचे जितके बरोबर असतील, म्हणजे 14 बरोबर असतील, 13 बरोबर असतील, सरासरी मार्क पेक्षा प्लस जास्त बरोबरच येतील. चालू घडामोडी आपल्याकडे सोनाली वैष्णव मॅडम घेणार आहे. कंटिन्यू ते राहणार आहे. आणि चालू घडामोडीमध्ये पण 15 क्वेश्चन असतात, परंतु पॉलिटीमध्ये 1 क्वेश्चन चालू घडामोडीचा येतो, ज्योग्राफीमध्ये, इन्व्हायरमेंटमध्ये 1 क्वेश्चन चालू घडामोडीचा येतो, सायन्सचा 1 क्वेश्चन चालू घडामोडीचा येतो. बाकी असे म्हणजे चालू घडामोडीच्या क्वेश्चनची संख्या आपण फक्त म्हणायला किती दिसते? 15 दिसते, परंतु ती संख्या किती तयार होते? 20 ते 22 पर्यंत चालू घडामोडी तयार होतात. आणि जो अर्थशास्त्र आहे, अर्थशास्त्र हा जो विषय 15 प्रश्न असतात, 15 प्रश्न आणि 30 गुण. मी तुम्हाला फक्त आता प्रिलियम बद्दल बोलत आहे, पुढे मेन्स बद्दल पण बोलणार आहे आणि तुम्हाला सिलेबस पण दाखवणार आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर कौटिल्य आयएस ला कॉल करायचा आहे. तुम्हाला प्रॉपर गायडन्स केलं जाणार. पुढे 30 क्वेश्चन असतात अर्थशास्त्रामध्ये. रत्नाकर मोरे सर आपल्याकडे अर्थशास्त्र घेणार आहे. आणि तुमचा सर्वांचा आवडता विषय कुठला आहे? इतिहास. मी तुम्हाला जो पहिल्यांदा सांगितला, यामध्ये सायली माने मॅडम, म्हणजे मॅडमांनी युपीएससीच्या मेन्स दिलेल्या आहे. सर्वात जास्त टॉपर मार्क होते मॅडमांना सायली माने मॅडम, जे आपल्याकडे अर्थशास्त्र हा विषय घेणार आहे. असा आपला 100 प्रश्न सांगितले मी तुम्हाला आणि 200 गुण याबद्दल सांगत आहे. आता जुने मुलं म्हणतील की सर तुम्ही मला प्रत्येक गोष्ट सांगत आहात की काही मुलांना माहीत पण असेल. बरोबर ना, माहीत सुद्धा असेल. आता माहीत आहे, परंतु काही मुलं नवीन आहे. सर आम्हाला पूर्वचा अभ्यासक्रम माहीतच नाही, पूर्वमध्ये कोणकोणते विषय आहे हे पण माहीत नाही. आता ज्यांना पूर्वचा अभ्यासक्रम माहीत नाही त्यांनी मी तुम्हाला जे जे विषय सांगितले ते, आणि कौटिल्य आयएस अकॅडमीच्या ऍपवर कधी गेले तर तुम्हाला आपला रोडमॅप फ्री मध्ये भेटून जाईल. आणि तुम्ही भेट दिली तर तुम्हाला तिथे पण तुम्हाला रोडमॅप भेटेल की नेमकं कसं आहे, काय काय आहे, पूर्ण डिटेल मध्ये दिलं आहे. आता मी तुम्हाला एकूण रोडमॅप तर दाखवणारच आहे, जितका होईल तितका मी तुम्हाला सांगेल, पण एकूण मी तुम्हाला डिटेल मध्ये हा दाखवणार आहे. पुढे पेपर 1 झाला. पेपर 1 मध्ये या वर्षाचं 2025 मध्ये आता सरासरी मेरिट किती लागतं, मेरिटवर आपण नंतर बोलणार आहे, परंतु टार्गेट किती पाहिजे? 60+. हे बा, हे टार्गेट पाहिजे. म्हणजे 60+. सर 60 मार्क का? नाही रे मित्रा, 60 मार्काबद्दल नाही बोलत आहे मी. 60+ प्रश्न बरोबर पाहिजे. 60+ प्रश्न बरोबर आले पाहिजे. म्हणजे मार्क किती पाहिजे?
120 आणि 120 मार्क पडू शकतात. आता सर तुम्ही दिलेले आहे का? मित्रांनो, तुमच्या पुढे जो मास्तर शिकवताय त्याने 5 राज्यसेवा मुख्य दिलेले आहे, UPSC दिलेली आहे, त्यामुळे डाऊट पकडायचा नाही. प्रिलियम पास होणं काही जास्त कठीण नाही. प्रिलियम पास होणं म्हणजे काय की टप्पा ओलांडणं, बरोबर. टप्पा ओलांडता आला की समजून घ्यायचं प्रिलियम पास होतो. आता पुढचा विषय CSAT आहे. इथे बघा, इथे CSAT हा विषय आहे आणि CSAT हा किती प्रश्न असतात? 80 प्रश्न असतात आणि किती गुणांना आहे? 200 गुणांना CSAT विषय आहे. CSAT मध्ये उतारे विचारले जातात. उतारे, मराठी उतारे इथे लिहितो मी, मराठी उतारे किती प्रश्न असतात? 45 क्वेश्चन असतात आणि इंग्रजी उतारांचे किती क्वेश्चन असतात? 5 क्वेश्चन असतात. एकूण 50 प्रश्न हे उतारांवर विचारले जातात. 50 प्रश्न बरं. आणि 30 जे प्रश्न आहे मित्रांनो, इथे बघा, इथे 30 प्रश्न हे गणित बुद्धिमापनवर विचारले जातात आणि या 30 पैकी 5 जे क्वेश्चन आहे हे डिसिजन मेकिंग वर विचारले जातात. 5 क्वेश्चन अशा पद्धतीने 30 क्वेश्चन असतात. गणित बुद्धिमापन पण आपल्या डिटेल मध्ये होईल. तुम्हाला काही डेमो लेक्चर पडतील, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. आता आयोगाने 33% गुण मिळाले पाहिजे, म्हणजे 33% गुण मिळाले पाहिजे याचा अर्थ काय? ह्या विषयामध्ये तुम्हाला कमीत कमी 67 मार्क आले पाहिजे. पण आपण टार्गेट किती पकडायचं आहे? मला नाही काही करता तरी पण थोडाफार अभ्यास बी 1-2 वेळा केला तरीही मला किती मार्क आले पाहिजे की 100 पर्यंत गुण आले पाहिजे, म्हणजे मी 100% अभ्यास करेल. पेपर सोपा असतो. प्रत्येक जण CSAT मध्ये पास होतो. तुम्हीही पास होसाल. मागच्या वर्षाचे पेपर बघितले, तुम्हाला कौटिल्य IAS अकॅडमी प्रॉपर गायडन्स करेल. काय काय आहे एकदा हे तुम्हाला प्रिलियम समजलं असेल तर आता आपण पुढे जाऊ. पुढे काय अभ्यासक्रम बघू कसा आहे. तर इथे बघा, प्रिलियम मध्ये पेपर 1 चा अभ्यासक्रम, चालू घडामोडी. आता मी तुम्हाला जो सांगितला चालू घडामोडी, थोडा डिटेल मध्ये बघू. आता चालू घडामोडी, इथे बघा चालू घडामोडी, महाराष्ट्रातील चालू घडामोडी आहे, भारतातील चालू घडामोडी आहे, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय महत्व आहे, भारताचा इतिहास आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राला महत्व आहे, जागतिक भूगोल आहे, भारत आणि जागतिक भौतिक भूगोल आहे, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, महाराष्ट्राचं महत्व आहे, राजकारण आहे, नंतर अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक धोरण हे बाय चॅप्टर आलं, हक्कांचे प्रश्न आलं, महाराष्ट्राला महत्व देऊन आलं, आर्थिक सामाजिक विकास म्हणजे शाश्वत विकास आहे, गरिबी दारिद्र्य यामध्ये समावेश होतो. ते झाल्यानंतर इथे लोकसंख्या आहे, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम आहे, हे महाराष्ट्र संदर्भ घेतलेला आहे, बरोबर. हे चॅप्टर कधी केले म्हणजे मोजून 7-8 चॅप्टर झाले तरी पण तुम्हाला 15 पैकी 12 क्वेश्चन बरोबर येतात. परंतु थोडा डिटेल मध्ये वाचल्यावर इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा 15 पैकी 15 क्वेश्चन येऊ शकतात. 15 पैकी 15 क्वेश्चन 16, म्हणजे जे महाराष्ट्रामधले बरोबर येतात तितके ते प्रश्न तर बरोबर यायलाच पाहिजे. पर्यावरणाविषयी बद्दल मी तुम्हाला बोललाय, 5 प्रश्न विचारले जातात आणि सामान्य विज्ञान हा जो विषय आहे हा किती आहे? 20 प्रश्नांचा हा विषय आहे. काय काय कौटिल्य IAS पुस्तकं आहे, तुम्हाला हे पुस्तकं प्रॉपर दिले जातील तुम्ही वर्गात आल्यावर. पेपर 2 बद्दल आकलन, संवाद कौशल्य, इथे बघा तार्किक आणि तर्क विश्लेषण आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे, सामान्य मानसिक क्षमता आहे, मूलभूत सांख्यशास्त्र आहे, असे हे विषय आहे. म्हणजे पेपर 2 मध्ये CSAT बद्दल बोलत आहे मी. आणि CSAT मध्ये मी तुम्हाला सांगितलं 80 प्रश्न आणि किती गुण सांगितले? 200 गुण सांगितलेले आहे. पुढे जाऊ आता आपण. MPSC मुख्य परीक्षा. सर आम्हाला हेच ऐकायचं होतं, आम्हाला प्रिलियम बद्दल सर्व माहिती होतं. चला आता MPSC मुख्य परीक्षा, पहिल्यांदा पात्रता पेपर म्हणजे नॉन रँकिंग. बघा पात्रता पेपर, पेपर अ आणि पेपर ब, आणि मराठी पेपर ए आणि बी, मराठी आणि इंग्रजी. हे मराठी आणि इंग्रजी, हे बघा मराठी आणि हे इंग्रजी गुण किती आहे? 300 गुण आहे. आणि हे 300 गुणामध्ये पात्रता व्हावी लागते, म्हणजे पास व्हावं लागतं. किती पास व्हावं लागतं? 33% पाडावे लागतात. ज्या मुलं हे पडतं, सर्वांना पडतं बरं की सर आम्हाला मार्क पडतील का? 100% मार्क पडतील, काही प्रॉब्लेम नाही. कारण हे पेपर, हे दोन्ही पेपर ज्यावेळेस चेक होतील त्यावेळेस, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्या पेपरमध्ये पास व्हाल त्यावेळेस तुम्ही पुढच्या पेपरमध्ये सुद्धा तुमचे चेक होणार आहे, नाहीतर चेक होणार नाही. आता गुणवत्तेसाठी मोजले जाणारे पेपर, निबंध पेपर 1. आता निबंध मध्ये काय आहे? 250 गुणांचा निबंध दिलेला आहे.
एसे दिलेला आहे. पेपर 2 मध्ये बघा कुठला अभ्यासक्रम येतो तर सामान्य अध्ययन पेपर 2 म्हणजे सामान्य अध्ययन 1 सुद्धा आपण म्हणतो त्याला पेपर 2 ला. पुढे भारतीय वारसा, इथे बघा भारतीय वारसा आहे, सांस्कृतिक आहे, जग आहे, समाजाचा इतिहास आहे, भूगोल आहे आणि इथे आयोगाने सांगितले आहे हा जो भूगोल आहे म्हणजे आपल्याला भारत आणि जगात आता करायचंच आहे, परंतु महाराष्ट्राला सुद्धा प्राधान्य द्यायचं आहे. म्हणजे इतिहास भूगोल असं सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे. 250 गुणांचा आहे. थोडा डिटेल मध्ये आहे कारण डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित करावंच लागणार आहे. इथे पेपर 3 म्हटलं जातं, सामान्य अध्ययन 2 म्हटलं जातं. यामध्ये शासन, संविधान आहे, राजकारण आहे, सामाजिक आहे, न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध आहे, महाराष्ट्राला काही महत्व देऊन आहे. म्हणजे राज्यशास्त्र काय आहे, राज्यशास्त्र हा जो राज्य व्यवस्था म्हणू शकतो आपण याला, हा जो विषय आहे हा पेपर 2 साठी. आणि इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आपण मुलं त्याला IR सुद्धा म्हणतात. शॉर्टकट मध्ये हा किती गुणांचा आहे, 250 गुणांचा पेपर आहे. पेपर किती झाला, किती सांगितला मी तुम्हाला, पेपर 3 सांगितला. आता पेपर 4 बद्दल म्हणजे सामान्य अध्ययन 3 बद्दल. सामान्य अध्ययन 3 मध्ये थोडा तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार आहे. थोडा जास्त का, यामध्ये बघा तंत्रज्ञान आलं, आर्थिक विकास आलं, जैवविविधता आलं, पर्यावरण सुरक्षा आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे आणि थोडाफार ऍग्रिकल्चरचा भाग येतो, म्हणजे कृषी शास्त्राचाही भाग येतो. म्हणजे पेपर 4 चा अभ्यास करताना तुम्हाला विज्ञान करावं लागणार आहे. विज्ञान झाल्यानंतर तुम्हाला अर्थशास्त्र पेपर 2 मध्ये आहे, पेपर 4 मध्ये आहे, बरोबर ना. पेपर 4 म्हणजे सामान्य 3 मध्ये अर्थशास्त्र आहे. नंतर पर्यावरण दिलेलं आहे, पर्यावरण, आणि यामध्ये कृषी पण आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन पण अभ्यास करावा लागणार आहे. 250 गुण आहे बरं याला सुद्धा. आता पेपर 5 सामान्य अध्ययन 4 म्हणता आपण, यामध्ये इथिक्स म्हटलं जातं या पेपरला. यामध्ये काय काय येतं, नीतिशास्त्र आहे, स्वच्छते आहे आणि अभियोग्यता आहे. हा पण 250 गुणांचा पेपर आहे. आता पर्यायी विषय म्हणजे आपल्याला जे ऑप्शनल निवडायचा आहे तो विषय, याचा पेपर 1 किती गुणांचा आहे, 250 गुणांचा आहे. आणि पेपर 7 मध्ये आता काय काय येत आहे, मी सर्व म्हणजे कौटिल्य IAS ने सर्व तुम्हाला प्रॉपर, कुठेही प्रॉब्लेम व्हायला नको. सर नेमकं पेपराची संख्या कशी आहे, काय आहे, तर आम्हाला किती विषय निवडावे लागणार आहे, अभ्यास कशा पद्धतीने करावा लागणार आहे, हे सर्वच सर्व डिटेल दिलेलं आहे, बरोबर. पुढे मी तुम्हाला अभ्यासक्रम पण सांगणार आहे. आता मी तुम्हाला फक्त यामध्ये जिओग्राफी आणि पर्यावरणाचा अभ्यास सांगेन, आणि जे जे बाकी शिक्षक लोक आहे, आमचे जे टीम आहे, म्हणजे सायली मॅडम इतिहाससाठी असो, सोपान सर राज्यशास्त्रासाठी असो, इकॉनॉमिक्स साठी रत्नाकर सर असो, विज्ञानसाठी भोसले सर असो, इथिक्स साठी भोसले सर असो, बाकी जे जे शिक्षक आहे ते तुम्हाला सर्व विषय सांगतीलच. आणि त्या विषयांसंदर्भात पूर्ण पेपर मध्ये नेमकं काय आहे, अभ्यास कसा करायचा आहे. आपलं पुढचंही लेक्चर असा होणार आहे की भूगोलाचा नेमका अभ्यास काय करायचा आहे, पुस्तकं काय काय वाचायची आहे. पुस्तक वाचायची तर आहे, परंतु कशा पद्धतीने वाचायची आहे. मुलांचा सर्वात मोठा हाच प्रॉब्लेम होतो. माझ्याकडे लक्ष दे ए मित्रा, हे बघा, मुलांचा सर्वात मोठा हाच प्रॉब्लेम होतो, मुलांना पुस्तकच वाचता येत नाही. मुलांना हेच समजत नाही की महाराष्ट्र बोर्ड कसे वाचायचे, अर्थ NCERT कसे वाचायचे, हेच मुलांना कळत नाही, बरोबर. कौटिल्य IAS अकॅडमी तुमचे सर्वचे सर्व प्रश्न दूर करणार आहे. नकाशाचं वाचन कसं करायचं हे पण मुलांना कळत नाही, हे सुद्धा मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. आपल्या YouTube वर लेक्चर तर असतीलच, परंतु आपल्या ऍप वर सुद्धा हे लेक्चर असतील YouTube वर. आणि आपली जी डिटेल मध्ये बॅच आहे, आपलं जे ऍप आहे कौटिल्य IAS अकॅडमीचं, त्या ऍप वर जाऊन तुम्हाला प्रॉपर सर्वच्या सर्व बॅचेस दिसतील की ही बॅच राज्यसेवा मुख्यची आहे, ही बॅच राज्यसेवा प्रिलिमची आहे, ही UPSC ची आहे, UPSC मुख्यची आहे, ही बॅच मराठी मीडियम आहे, ही बॅच हिंदी मीडियम आहे, ही बॅच इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम राज्यसेवेची बॅच सुद्धा तुम्हाला दिसेल, UPSC ची इंग्लिश मीडियम सुद्धा दिसेल, हिंदी मीडियम सुद्धा दिसेल, मराठी मीडियम सुद्धा दिसेल. म्हणजे काही मुलांना अभ्यास करताना प्रॉब्लेम येतो, सर मला फक्त इंग्लिश मध्ये बॅच पाहिजे. तर ज्या मुलांना इंग्रजी मध्ये बॅच पाहिजे आहे त्यांना इंग्रजी मध्ये बॅच भेटून जाईल. पुढे मी तुम्हाला पेपर ऑप्शनल बद्दल सांगितलं. आणि पर्यायी विषय निवडताना तुम्हाला जो विषय चांगला वाटतो किंवा तुम्हाला पर्यायी विषय निवडताना प्रॉब्लेम येत असेल
तर कौटिल्य आय एस अकॅडमीशी संपर्क साधायचा आहे. तुम्हाला मदत करतील. तुमचा कुठला विषय चांगला आहे, नेमकं त्या विषयाचे कुठले पुस्तकं वाचायचे आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जाईल. आता पर्याय विषय 2 बद्दल बोलताना मुख्य परीक्षेतील पर्यायी पेपरसाठी एमपीएससी कडे सुमारे किती विषय आहे? 26 विषय आहे आणि या 26 विषयांची यादी दिलेली आहे. त्यापैकी उमेदवारांना एक विषय निवडायचा आहे. लिखित जी चाचणी होणार आहे हे किती गुणांची होणार आहे? 1750 गुणांची लिखित चाचणी होणार आहे. आणि जी आपली जी मुलाखत पहिले 100 गुणांची मुलाखत होत होती, आता ही किती गुणांची राहणार आहे? 275 गुणांची राहणार आहे. आणि आपले एकूण जो पेपर होणार आहे, आपलं जे मेरिट लागणार आहे, किती पैकी मेरिट लागेल मित्रांनो? 2025 मार्कांपैकी मेरिट लागेल. आणि यामध्ये ज्या मुलाला जास्तीत जास्त मार्क असतील, प्रॉपर एमपीएससी मुख्यने राज्यसेवासाठी मुख्यचा अभ्यास युपीएससीच्या धर्तीवर घेतलेला आहे. आणि हा घेतलेला असून त्यामध्ये महाराष्ट्राचा अजून अभ्यास करायचा आहे. म्हणजे युपीएससीला जो अभ्यास आहे तो करायचाच आहे, परंतु महाराष्ट्राचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा सुद्धा आहे. मराठी इंग्रजी भाषा पात्रताधारक पेपर इंग्रजीमध्ये. आता इंग्रजीमध्ये काय काय दिलेले आहे? उतारे दिलेले आहे 15x5 म्हणजे 5 उतारे किती मार्कांना दिलेले आहे? 75. अचूक लेखन 75 मार्कांना दिलेला आहे. वापर आणि शब्दसंग्रह किती? 50 मार्काला. आणि लघुनिबंध हे 100. हे हे असा जो आपला जो पेपर आहे हा किती मार्का म्हणजे किती शब्दांमध्ये लिहायचा आहे? हा 600 शब्दांमध्ये लिहायचा आहे. असा जो आपला पेपर आहे हा किती गुणांचा पेपर सांगितला होता मी तुम्हाला? 300 गुणांचा. आणि मराठीमध्ये पण उतारायचे आकलन असो, अचूक लेखन असो, वापर शब्दसंग्रह असो, लघुनिबंध असो आणि इंग्रजी भाषेतील भाषांतर आणि त्यावर उतारे असो. हे एकूण किती आहे? हा एकूण 300 गुणांचा पेपर आहे. याबद्दल आपलं बोलणं झालं आहे. पेपर 1 मध्ये निबंधामध्ये दिलेला आहे. निबंध बघा काय काय. तर आता मी तुम्हाला आयोगाने काय दिलेलं आहे ते सांगतो आणि बाकी मी काय करणार आहे किंवा आमची जी टीम आहे, आपल्याला सोनाली वैष्णव मॅडम पेपर निबंध हे घेणार आहे. एकदम डिटेल मध्ये घेतील आणि तो अभ्यास करताना तुम्हाला नेमकं निबंधामध्ये नेमकं काय कसा अभ्यास करायचा आहे, पॉइंट कसे निवडायचे आहे, कुठून वाचायचं आहे, एकदम डिटेल मध्ये गायडन्स केलं जाणार आहे. एक डेमो लेक्चर त्यांचंही युट्यूबवर आपलं पडणारच आहे लवकर. बघा, उमेदवारांना विशिष्ट विषयावर निबंध लिहावा लागेल आणि उमेदवारांची निवड दिली जाईल. म्हणजे 2-3 जे काही निबंध दिले जातील त्या संबंधी जो आपल्याला आवडत असेल त्याविषयी आपल्याला निबंध लिहायचा आहे. आणि विचार व्यवस्थित मांडावे आणि संक्षिप्त लिहावे अशी अपेक्षा केली जाईल. प्रभावी आणि अचूक अभिव्यक्तीसाठी श्रेय दिले जाईल. बघा, म्हणजे आयोगानेच आपल्याला प्रॉपर सूचना दिलेली आहे की तुम्ही असं करा, नाहीतर घेतलं आणि काही लिहिता आहे असं करायचं नाही. प्रॉपर व्यवस्थित लिहायचं आहे. सोनाली मॅडम तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणारच आहे. पेपर 2 मध्ये सामान्य अध्ययन 1. आता काय इतिहास आहे? इतिहास आपल्याकडे सायली मॅडम घेणार आहे. सायली मॅडमचे युट्यूबवर पण लेक्चर आहे, तुम्ही बघून घ्याल. बघा, भारतीय वारसा आहे, संस्कृती आहे, जगाचा इतिहास आहे. हा पेपर 1 मध्ये म्हणजे सामान्य पेपर 2 मध्ये आहे, परंतु सामान्य अध्ययन 1 मध्ये आला. आणि भूगोल आणि समाज हा जो पेपर आहे महाराष्ट्राला महत्व देऊन ते पण आला. आता भारतीय वारसा आणि संस्कृती बघू. यामध्ये प्राचीन काळापासून काळापर्यंत कला, साहित्य, स्थापत्य या पैलूंचा विशेष समाविष्ट असणार आहे. मॅडम तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील. इतिहास बघा कुठून चालू होणार आहे? 18व्या शतकाच्या मध्यापासून तर आधुनिक भारतापर्यंत आपल्याला प्रॉपर इतिहास चालू होणार आहे. इथून 18व्या शतकाच्या मध्यापासून तर आजपर्यंत आधुनिक इतिहासात त्यातील घटना येतील, व्यक्तिमत्व येतील आणि मुद्दे येतील. आपला जो स्वातंत्र्य लढा आहे त्यातील विविध टप्पे असतील. टप्पे तुम्हाला माहिती आहे की जहाल गटवाडी असो, मवाळ नेते असो किंवा पुढे गांधी युग असो. गांधी युग मध्ये सविनय कायदेभंग, सहकार चळवळ, आपलं भारत स्वातंत्र्याची चळवळ असो, हे सर्व पूर्ण प्रॉपर मॅडम तुम्हाला शिकवतीलच. आणि जगाच्या इतिहासामध्ये हे जे आहे हे सर्वचे सर्व तुम्हाला उद्योग क्रांती कशी झाली, महायुद्ध काय कशा आहे, एकदम डिटेल मध्ये जे मुख्यला आहे. राष्ट्रीय सीमांचे
निर्धारण आहे, वसाहतीकरण आहे, वसाहतीचे उन्मूलन आहे, साम्यवाद आहे, भांडवलशाही आहे, समाजवाद आहे इत्यादी राजकीय जे तत्वज्ञान आहे हे तुम्हाला मॅडम सांगतील. आणि समाजमध्ये बघा, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, भारतीय विविधता सांगतील. आणि महिला आणि महिला संघटनाच्या भूमिका, लोकसंख्या संबंधित समस्या, गरिबी, विकासात्मक समस्या, शहरीकरण, पुढे समस्या आणि त्याचे उपाय, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावर होणारे परिणाम आणि सामाजिक सक्षमीकरण, सांप्रदायिकता, प्रादेशिकता, धर्मनिरपेक्षता. आता यामध्ये काही जॉग्राफीचे पण मुद्दे आले आहे, त्यापैकी मी लोकसंख्या हा विषय घेणार आहे. इथे लोकसंख्या मी स्वतः शिकवणार आहे. आणि पेपर सामान्य अध्ययन 1 मध्ये सायली मॅडम आणि राकेश घुगे सर आम्ही दोघही तुम्हाला प्रॉपर पेपर 1चं सामान्य अध्ययन 1चं तुम्हाला प्रॉपर गायडन्स केलं जाणार आहे. जगाचा भूगोल, भौतिक भूगोलाची वैशिष्ट्ये. बघा, जगाच्या भूगोलमध्ये काय काय दिलेले आहे. जगातील प्रमुख नैसर्गिक संसाधनाचे वितरण. आता या संसाधनाचे वितरण दिलेले आहे आणि त्यामध्ये बघा, दक्षिण आशिया असो, भारतीय उपखंड असो, जगाच्या विविध भागांमध्ये प्राथमिक, द्वितीय, तृतीय क्षेत्रातील उद्योग असो, म्हणजे उद्योगधंदे मी चॅप्टर तर तुम्हाला तर प्रॉपर शिकविलंच. आता भूकंप असो, म्हणजे भूकंप होतो कसा, म्हणजे भूकंपाच्या लहरी कशा, इथून तर भूकंपाचा प्रॉपर डिटेल मध्ये, त्सुनामी येते कशी, ज्वालामुखी प्रक्रिया क्रियाकलाप होता कसं, चक्रीवादळे कशा पद्धतीने निर्माण होतात त्या संबंधीचे तुम्हाला 1 लाईन बिटला प्रश्न येऊ, ऑप्शन मध्ये प्रश्न येऊ, परत ज्या मुलांचा ऑप्शनल असो त्यामध्ये प्रश्न येऊ, किंवा यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कसाही प्रश्न आला तरीही तुमचा प्रश्न जाणार नाही याची जिम्मेदारी माझी राहील, कारण मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये शिकवणार आहे. कळतंय का सर्वांना? पुढे बघा, ह्या झाल्या कन्सेप्ट. पुढे भौतिक घटना आहे, भौगोलिक वैशिष्ट्य आहे, त्यांचे स्थान आहे, भौगोलिक वैशिष्ट्य आहे, जलस्रोत आहे, वनस्पती आहे, प्राण्यांमध्ये बदल आहे, अशा बदलांचे परिणाम मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. पुढे पेपर 3 मध्ये सामान्य अध्ययन 2 मध्ये पॉलिटी आला, पॉलिटी मध्ये आणि आय आर आला. पॉलिटी आणि आय आर आपल्याकडे सोपान सर शिकवतील आणि मी फक्त आता तुम्हाला इथे सिलेबस दाखवतो. बघा, इथे महत्वाचे पॉइंट वाचून दाखव. शासन आणि संविधान, राजकारण, हा जो सिलेबस आहे सोपान पाटील सर एकदम डिटेल मध्ये तुम्हाला सांगतीलच. पुढे सामाजिक न्याय आहे, इथे पण सोपान पाटील सर तुम्हाला सांगतील. आंतरराष्ट्रीय संबंध सोपान पाटील सर तुम्हाला सांगतील. पेपर 4 मध्ये सामान्य अध्ययन 3 मध्ये विज्ञान तंत्रज्ञान जो विषय आहे, तंत्रज्ञानाचा जो विषय आहे, यामध्ये कुलदीप भोसले सर तुम्हाला प्रॉपर सांगतील. जो अर्थशास्त्र हा जो विषय आहे, अर्थशास्त्र तुम्हाला रत्नाकर मोरे सांगतील. आणि जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राला महत्व देऊन त्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. पुढे बघा, आर्थिक विकास दिलेला आहे, इथे शेती दिलेली आहे, इथे तंत्रज्ञान दिलेले आहे. शेतीमध्ये बघा, देशाच्या विविध भागांमध्ये प्रमुख पिकांच्या पद्धती, कारण आपण भारताचा ज्या वेळेस विचार करतो, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आता ज्या वेळेस आपण भारताचा नकाशा काढतो मित्रांनो, बरोबर, हा आपला भारताचा नकाशा आहे. आता माझ्याकडे पेन टॅब आहे, त्यामुळे भारताचा नकाशा तुम्ही समजून घ्या. आपला हा भारताचा नकाशा आहे. आता या ठिकाणी आपला महाराष्ट्र आहे, या ठिकाणी वाळवंट आहे, या ठिकाणी मैदानी प्रदेश आहे, गाळाचा मैदानी प्रदेश, या ठिकाणी नद्यांचे खोरे आहे, गाळाचा मैदानी प्रदेश आहे, हा पठारी भाग आहे. या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जास्त आहे त्या ठिकाणी पीक पद्धती कशी घेतली जाते, कोरडवाहू आहे तिथे पीक पद्धती कशा पद्धतीने घेतली जाते, अजून इथे जो पठारी भाग आहे त्यामध्ये पीक पद्धती कशा पद्धतीने घेतली जाते हे आपण बघणार आहोत. पीक पद्धती घेताना त्यामध्ये सिंचन आणि सिंचनाचे प्रमाण कशा पद्धतीचे आहे, म्हणजे मुलांना हे विहिरी सर्वात जास्त कुठल्या ठिकाणी आढळतात, कालवे सर्वात जास्त कुठल्या ठिकाणी आढळतात, परत कूपनलिका सर्वात जास्त कुठल्या ठिकाणी आहे, तलाव सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी आहे, हे आपण सर्व डिटेल मध्ये इथे घेणार आहे. ते झाल्यानंतर बघा, शेती उत्पादनाचे साठवणूक, वाहतूक, विपणन, समस्या, अडचणी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ई तंत्रज्ञान, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतीला जे अनुदान दिले जाते, किमान आधारभूत किमती कशा पद्धतीने ठरवल्या जातात, यामधले जे इकॉनॉमिकचे जे पॉइंट आहे ते रत्नाकर मोरे सर कव्हर करतील. आणि जे इन्व्हायरमेंटचे पॉइंट आहे किंवा जे काही ऍग्रिकल्चरचे पॉइंट आहे
ते मी तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये घेणार आहे. इथे बघा, भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग दिलेला आहे. इथे व्याप्ती आणि महत्व दिले आहे. इथे स्थापन दिले आहे. इथे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दिले आहे, आवश्यकता दिली आहे. इथे जमीन सुधारणा कायदा दिलेला आहे. अशा पद्धतीने आहे हा इकॉनॉमिक्सचा अभ्यास झाला. इथे तंत्रज्ञान आलं. तंत्रज्ञान आपल्याकडे कुलदीप भोसले सर घेणार आहे. इन्व्हायरमेंट मध्ये बघा, संरक्षण, पर्यावरण, प्रदूषण, संरक्षण, पर्यावरण तुम्हाला प्रॉपर मी उदाहरणं देऊन हे सांगणार आहे. संरक्षण कसं आहे, पर्यावरण प्रदूषण कसं आहे, ह्रास कशा पद्धतीने होणार आहे, पर्यावरण प्रदूषणाचे प्रभाव काय काय आहे, तुम्हाला नेमकं काय वाचायचं. द हिंदू पेपर रोज वाचायचा आहे. द हिंदू पेपर रोज वाचायचा आहे. आणि हा पेपर वाचत असताना त्यामध्ये कशा पद्धतीने लेख वाचायचे हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे. प्लस कौटिल्य IAS अकॅडमीचं आपलं स्वतःचं जे पुस्तक आहे, पर्यावरणाचं जे पुस्तक मराठी मधून, इंग्रजी म्हणून आणि हिंदी म्हणून उपलब्ध झालेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला घेतलं जाईल. प्लस महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT मध्ये जे जे इन्व्हायरमेंट दिलेलं आहे तेही तुम्हाला प्रॉपर सांगितले जाईल. पुढे बघा, आपत्ती व्यवस्थापन आहे. आपत्ती व्यवस्थापन तुम्हाला सर्वच सांगितलं जाईल. इथे भूकंप सांगितलं जाईल, सुनामी सांगितलं जाईल, अजून दुष्काळ सांगितला जाईल. ज्या आपत्ती आहे त्या किंवा लष्करी आपत्ती ज्या आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे, डिटेलमध्ये सांगणार आहे. वादळे पण सांगणार आहे. ज्या आपल्याकडे जे वादळे येतात त्याबद्दल पण मी तुम्हाला बोलणार आहे. सुरक्षामध्ये विकास आणि अतिरेकपणाचा प्रसार संबंध, अंतर्गत सुरक्षेला आव्हाने निर्माण करता येतील, बाह्य राज्य, बिगर राज्य घटनांची भूमिका, अजून संप्रेषण नेटवर्क, सुरक्षेवरील आव्हाने, अंतर्गत सुरक्षेच्या आव्हाने, मीडिया, सोशल नेटवर्क भूमिका, सायबर सुरक्षेची महत्त्वे, मनी लॉन्ड्रिंग, सीमावर्ती भागात सुरक्षित आव्हाने, त्यांचे व्यवस्थापन, संघटित गुन्हेगारीचा दहशतवादाशी संबंध आणि विविध सुरक्षा दल एजन्सी या संबंधी सुद्धा आपल्याकडे जी फॅकल्टी आहे, सचिन बोर्डे सर यावर घेतील, जे कौटिल्य IAS संचालक आहे ते सांगतील. आणि बाकी जे काही पॉइंट बाकी शिक्षक लोक सुद्धा घेतील. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला कदापि असं वाटायला नको की फक्त एक फॅकल्टी, दोन फॅकल्टी सर्वचे सर्व विषय शिकवतात. मित्रांनो, इथे तुम्हाला जे जे फॅकल्टी मी तुम्हाला नावं सांगत आहे ते फॅकल्टींचे ऑलरेडी त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी भरपूर एक्झाम दिल्या आहे, प्रिलियम मेन्स दिलेल्या आहे. सचिन सरांनी पण इंटरव्ह्यू दिलेला आहे. कुलदीप सरांनी 2 मेन्स दिलेल्या आहे. सायली मॅडम आहे त्यांनी दिलेले आहे, 2 मेन्स दिले आहे. सोपान सरांनी मेन्स दिले आहे. म्हणजे हे फॅकल्टी फक्त अशीच नाही, ज्यावेळेस तुम्ही लेक्चर बघाल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. आणि सर्वांचा आवडता विषय आता यापुढे जो राहणार आहे हा कुठला आहे, इथिक्स राहणार आहे. नीतिमत्ता, सचोटी आणि अभियोग्यता तुम्हाला कुलदीप भोसले सर प्रॉपर उदाहरणे देऊन हा विषय शिकवणार आहे आणि या संबंधित तेच तुमच्याशी प्रॉपर बोलतील. आता मीही बोलला असता, परंतु आपलं जे लेक्चर आहे हे भरपूर मोठं होऊन जाईल. तुम्हाला भेटण्याचं एक कारण होतं की आपला नेमका कौटिल्य IAS अकॅडमीचा रोडमॅप कशा पद्धतीचा आहे आणि हे मी तुम्हाला सांगणार होता. आणि आपले जे पर्याय विषय आहे अशा पद्धतीने पर्याय विषय दिलेला आहे. कोणी शेती घेतं, कोणी मानववंशशास्त्र घेतं, कोणी भरपूर घेतं मानववंशशास्त्र, कोणी रसायनशास्त्र घेतो, अर्थशास्त्र घेतात, भूगोल. आता महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की सर्वात जास्त जे मुलं निवडतील ते मानववंशशास्त्र निवडतील किंवा पबॅड निवडतील, किंवा राज्यशास्त्र निवडतील, किंवा इतिहास निवडतील, किंवा भूगोल निवडतील, किंवा समाजशास्त्र निवडतील. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निवडण्याचा म्हणजे ऑप्शनल निवडण्याचा हा टक्का सर्वात जास्त राहील असं मला वाटतं. म्हणजे मराठी मीडियम बद्दल बोलतोय बरं, नितीन सर आम्हाला घ्यायचं नाही, तुम्ही जबरदस्ती का करतात? बरोबर ना? असं नाही मित्रांनो, तुम्हाला जो विषय चांगला वाटेल तो तुम्ही निवडा. बरोबर, हे असे विषय दिलेले आहे. तुम्हाला मी रोडमॅप देईलच किंवा कौटिल्य IAS अकॅडमीच्या वेबसाईटवर तुम्हाला रोडमॅप भेटेलच. इथे बघा, मुलाखत चाचणी 275 गुणांची या वर्षी सुद्धा म्हणजे 2024ला सुद्धा आपले जे विद्यार्थी आहे 5 विद्यार्थी इंटरव्ह्यूला आहे. आपले स्वतःचे, कुठून चोरलेले नाही, स्वतःचे विद्यार्थी 5 विद्यार्थी इंटरव्ह्यूला आहे. आणि दरवर्षी असे 5
5चे 7 होतील, 7चे 10 होतील, 10चे 15, 20, 25, 30, 40, 50 अशाच पद्धतीने आपले विद्यार्थी वाढत जाणार. मी UPSC इंटरव्ह्यूची गोष्ट करतोय बरं. तुम्ही म्हणाल की राज्यसेवेला इंटरव्ह्यूला आहे का? राज्यसेवेला तर भरपूर विद्यार्थी आहे. पुढे बघा. MPSC मुख्य निबंध पेपर आणि कौटिल्य कोर्स डिझाईन कशा पद्धतीने कोर्स डिझाईन केलेले आहे. निबंधाच्या पेपरसाठी 1012 शब्द मर्यादित, 3 तास वेळ, 3 तासात 2 निबंध लिहावे लागतील. अशा पद्धतीने कौटिल्य IAS न प्रॉपर तुम्हाला हे शेड्यूल दिलेलं आहे. निबंधामध्ये कसे कीवर्ड वापरायचे, जवळून व्यवस्था करा, सुव्यवस्थित, संक्षिप्त, प्रभावी, सुसंगत कशा पद्धतीने निबंध लिहायचा हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला इतकं डिटेलमध्ये आयोगाच्या सिलेबस मध्ये सुद्धा दिलेलं नाही. तुम्ही म्हणाल सर आयोगाशी कम्पेअर करत आहात का? आयोगाशी कोणीच कम्पेअर करू शकत नाही, परंतु आम्ही मुलांना सोप्या पद्धतीने कसं जाईल आणि नेमका अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित काढून दिलेलं आहे. इथे बघा, सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये ज्यावेळेस इतिहासाबद्दल बोललं जातं त्यावेळेस इतिहासामध्ये काय काय कसं आहे हे तुम्हाला मी इथे सांगतोय. पुढे बघा, असा इतिहास आहे, इतिहासाबद्दल पुढे बघा इतिहासचा प्रॉपर तुम्हाला अभ्यास दिलेला आहे. आधुनिक इतिहासामध्ये काय काय आहे हे सांगितलेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला सांगितलं. याचा लेक्चर मी तुम्हाला प्रॉपर एक घेणार आहे. पुढे बघा, जॉग्राफीचं हे सुद्धा जगाचा इतिहास आहे. जगाच्या इतिहासामध्ये नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला भारतीय समाजमध्ये हे प्रॉपर तुम्हाला मी सांगणार आहे. पुढे महिला आणि संघटनांची भूमिका, हे सर्व ज्या ज्या विषयाचे शिक्षक लोक आहे ते विषय सर्वच सर्व हे घेतीलच. लोकसंख्या संबंधित मुद्दे असो, गरिबी विकासात्मक मुद्दे असो, गरिबीचे प्रकार असो, शहरीकरण असो, इथे मी तुम्हाला हे दाखवण्याचं कारण एकच आहे की कौटिल्य IAS न जो सिलेबस डिझाईन करून दिलेला आहे हा किती डिटेल मध्ये करून दिलेला आहे, नेमकं अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, अभ्यास करताना आपले मुद्दे कसे आले पाहिजे, वर्गात जे शिकवताना अशा पद्धतीने मुलांना शिकवलं जाणार आहे. या पद्धतीने भूगोल बघा, जगाचा भूगोल पहिल्यांदा तुम्हाला भूगोल घेतला, कुठलंही पुस्तक घेतलं असं केलं जाणार नाही. पहिल्यांदा भूरूपशास्त्र शिकवलं जाईल आणि भूरूपशास्त्र शिकवताना त्यामध्ये नेमकं पृथ्वीची उत्पत्ती कशी, उत्क्रांती कशी आहे, पृथ्वीचा अंतर्गत भाग कसा आहे, खंड महासागरांचे वितरण कसे आहे, प्लेट टेक्टोनिक सिद्धांत, भूकंप, ज्वालामुखी, खडक, प्रॉपर एक एक मुद्दा मी स्वतः तुम्हाला अशा पद्धतीने सांगणार आहे. कारण जॉग्राफी हा विषय मी शिकवणार आहे. भूरूप प्रक्रिया, भूरूपे आणि उत्क्रांती हे तुम्हाला डिटेल मध्ये सांगेल. महासागरशास्त्र, जलविज्ञान, जलविज्ञान, समुद्र तळाचा प्रसार कशा पद्धतीने झालेला आहे, महासागराची तळरचना, ही महासागराची तळरचना हे पण तुम्हाला डिटेल मध्ये, तापमान आणि शांतता आहे, हालचाल लाटा आहे, भरती आहे, भरती ओटे आहे, हवामान शास्त्र मध्ये पृथ्वीचे वातावरण, रचना, संरचना, सौर विकिरण, उष्णता बजेट, जे उष्णता बजेट म्हणजे कसं की उष्णता नेमके येते कशी आणि नेमके जाते कशी, बरोबर ना. 100% उष्णता येते तर ते कशा पद्धतीने येते. उदाहरणार्थ आता हे ढग आहे, ढगांद्वारे किती टक्के प्रकाशित केली जाते, 27%. पृथ्वीद्वारे किती टक्के परावर्तन केली जाते, 2%. ढगांद्वारे 27%. आकाशात किती पसरली जाते, 6%. म्हणजे असे 35% ऊर्जा जी आहे ही काय होते, वाया जाते. हे तुम्हाला मी डिटेल मध्ये शिकवणार आहे. ठीक आहे, आता आपण सिलेबसचं डिस्कशन करत आहे. पुढे वातावरण आणि अभिसरण हवामान प्रणाली आहे. इथे जगाचे हवामान आहे. उदाहरणे पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे, कारण सर्व विषय मी शिकवत असल्यामुळे ते डिटेल म्हणता येतीलच. याबद्दल तुम्ही निवांत राहा. माती भूगोल म्हणजे मृदा, मृदेमध्ये मृदा म्हणजे काय, मृदा, मुलांना मृदा हा टॉपिक कळत नाही. मृदा म्हणजे काय, मृदा नेमकी कशी तयार होते, माती मृदा तयार होताना माती 45% ही बाई माती असते, 5% सेंद्रिय पदार्थ असतात, अधिक 5% पाणी, 25% ही काय असतं, हे पाणी असतं,
25% काय असतं, 25% इथे हवा असते. असं मिळून या सर्वांची मिळून ही काय तयार होते, मृदा तयार होते. मृदेचे नेमके घटक काय आहे, मृदा निर्मितीची प्रक्रिया काय आहे, मृदेचे प्रकार कोणकोणते आहे, मृदा धूप आणि संवर्धन कशा पद्धतीने घेतले जातात. इथे टाइप मिस्टेक म्हणून माती झालेले आहे. माती आणि मृदा या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे मित्रांनो. इथे मी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. आता जे पुढे बघा, जगभरातील प्रमुख संसाधने आणि त्यांचे वितरण. संसाधनाचे प्रकार असो, जमिनीचे संसाधने असो, वन संसाधने असो, प्रॉपर डिटेल मध्ये घेतलं जाईल. कपातीचे कारणे असो, जलसंपत्ती असो, जलसंपत्ती, पुढे कृषी संसाधने, खनिजे आणि ऊर्जा संसाधने. कौटिल्य आयच्या नोट्स आणि तुम्हाला जे मी शिकवेल ते तितकंही केलं तुम्हाला दुसरं काही वाचण्याची गरज नाही. कारण आपले स्वतः मी तुम्हाला शिकवताना महाराष्ट्र बोर्ड असो, एनसीईआरटी असो, अजून बाकी जे पुस्तकं आहे, माझ्या ऑप्शनलचे पुस्तकं आहे त्यामधून, किंवा कौटिल्य आयचे पुस्तक असो, या सर्वांमध्ये जे जे चांगली माहिती आहे, तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यासक्रम सोपा जाणार आहे याच पद्धतीने मी तुम्हाला घेणार आहे. की डायरेक्ट असं आलं आणि काही तुम्हाला शिकवून दिलं असं नाही. कारण तुम्ही फीज पे करणार आहे, त्यामुळे तुम्हाला एकदम डिटेल मध्ये तुम्हाला दुसरं काही वाचण्याची गरज राहणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो. आणि तुमचा रिझल्ट कशा पद्धतीने येईल हे पण आपण डिटेल मध्ये बघणार आहे. पुढे महत्वाच्या भूभौतिक घटनामध्ये भूकंप. बघा, भूकंप पृथ्वीला का हादरे बसतात, भूकंपाच्या लाटा कशा आहे, छाया प्रदेश कोणकोणता आहे. 11वीच्या एनसीईआरटी मध्ये मित्रांनो डिटेल मध्ये दिलेला आहे की 103 ते 143 हा जो येतो याला शॅडो झोन असे म्हणतात. तुम्हाला सांगेल भूकंपाचे प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. भूकंप मोजणे, परिणाम काय काय होता, हे सुनामी बद्दल पण, सुनामीचे कारण काय आहे, सुनामीचे परिणाम काय आहे, प्रभाव कमी करणे, ज्वालामुखी बद्दल, ज्वालामुखीचे प्रकार आहे, कशामुळे होते, भूरूप काय आहे, चक्रीवादळे आहे. आपण प्रॉपर भूगोलाच्या अभ्यासक्रमावर तुम्हाला मी एक लेक्चर बनवून देतो. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल सर तुम्ही आता आम्हाला सर्व सिलेबस सांगत आहे आणि इथे पण तुम्ही आम्हाला डिटेल मध्ये सांगत आहे, मुलांना कन्फ्युज होईल. पण आपलं एक लेक्चर प्रॉपर भूगोलाच्या अभ्यासक्रमावर बनवून देतो. आणि या लेक्चर मध्ये मी तुम्हाला जॉग्राफी मध्ये नेमकं काय आहे, कसं आहे, अभ्यास कसा करायचा आणि डिटेल मध्ये, म्हणजे हा जो सिलेबस दिलेला आहे आपण डिटेल मध्ये बघू. आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान आहे. हे असं आहे. असं झाला आपला पेपर सामान्य अध्ययन 1. पुढे बघा पेपर 2 सोपान तुम्हाला सांगतील. तुम्हाला फक्त इथे मी सिलेबस दाखवून देतो पटापट. हे बघा, वैशिष्ट्य, मूलभूत रचना, सिलेबस सरांनी कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे. इथे बघा, हा सिलेबस व्यवस्थित बघायचा आहे तुम्हाला. कौटिल्य आयएस अकॅडमी मध्ये सर्व सिलेबस भेटून जाईल. आपल्या वेबसाईटवर सुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलवर पण लवकर टाकणार आहे. ज्या मुलांना प्रॉब्लेम असेल त्यांनी फोन करायचा आहे. हे बघा सिलेबस प्रॉपर किती डिटेल मध्ये दिलेला आहे. नेमकं काय करायचं, मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो, सर काय वाचायचं, कसं वाचायचं, कोणकोणते मुद्दे वाचायचे. बघा सर्व प्रॉपर मुद्दे घेतलेले आहे, एकही मुद्दा सोडलेला नाही, सर्व डिटेल मध्ये घेतलेला आहे. शासन, ई शासन असो, नागरी सनद असो, जबाबदारी असो, आरटीआय असो, इथे लोकशाहीमध्ये नागरी सेवांची भूमिका असो, एकदम डिटेल मध्ये सिलेबस मांडलेला आहे. प्रॉपर मुद्दे पकडून आणि मुद्द्यांसकट हे जे मुद्द्यांमध्ये आहे, तुम्हाला जिथे जिथे क्वेश्चन विचारले जातील मित्रांनो, तुम्ही हा सिलेबस पण कधी वाचला तरीही तुमचे भरपूर प्रॉब्लेम दूर होतील. आणि तुम्हाला सिलेबस बघून किंवा ह्या अभ्यासक्रम बघून, आपला जो रोडमॅप बघून तुम्हाला असं वाटेल की हा डिटेल मध्ये आहे. आणि याच रोडमॅप नुसार तुम्हाला प्रॉपर शिकवलं जाणार आहे सर्व. अजून सुद्धा बघा पॉलिटीचा सिलेबस संपत नाही, किती डिटेल मध्ये दिलेला आहे. इथे बघा आता सामान्य अध्ययन 3 पेपर आला. हा बघा प्रॉपर डिटेल मध्ये दिलेला आहे. चॅप्टरचे नाव असो, काय असो, कसं असो, काय, सर्व डिटेल मध्ये दिलेलं आहे. खूप डिटेल मध्ये सिलेबस तयार केलेला आहे मित्रांनो. बघा
तुम्हाला इकॉनॉमिक्स रत्नाकर सर शिकवणार आहे. विज्ञान बघा कुलदीप सर शिकवणार आहे. पर्यावरण मी तुम्हाला घेणार आहे. पर्यावरण आणि भूगोलाचा मी तुम्हाला एकत्र सिलेबस सांगणार आहे. काळजी करायची नाही. संवर्धन जैवविविधता म्हणजे काय, जैवविविधतेचे प्रकार काय आहे, महत्व काय आहे, नुकसान काय आहे संवर्धनामध्ये, हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये. पर्यावरण प्रदूषण, प्रदूषणाचे प्रकार, ऱ्हास, परिणाम, ओझोन, बरोबर, हरितगृह, आपत्तीचे प्रकार, आपत्ती व्यवस्थापन, सर्व सुरक्षाबद्दल बघा, सायबर सुरक्षा, हे सर्व आपला जो सिलेबस आहे इथे आहे. इथिक्स तुम्हाला कुलदीप सर शिकवणार आहे. निबंध, इंग्रजी पेपरमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी. निबंध लेखन 100 गुण, वाचन आकलन 75 गुण, अचूक लेखन 75 गुण, व्याकरणाधारित प्रश्न 50 गुण. निबंध 100 हे बघा तुम्हाला सर्व डिटेल मध्ये दिलेलं आहे. खूप खूप डिटेल मध्ये दिलेलं आहे. जवळजवळ 58 पानांचा सिलेबस आहे. तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपले कौटिल्य आयचे संचालक जे आहे, सीईओ जे आहे सचिन बोर्डे सर यांना कॉल करायचा आहे. फोन नंबर इथे दिलेला आहे बघा, 9881 680595 90 21 43 71 16 हा आपला फोन नंबर आहे. हडपसरचे ब्रँच जे आहे अजिंक्यतारा बिल्डिंग आहे, विठ्ठल टुपे नाट्यगृह तुम्हाला माहित असेल तिथेच. मालवाडी जो रोड आहे तिथे 3ऱ्या मजल्यावर कौटिल्य आयस अकॅडमीचा मोठा बोर्ड असेल, तिथे तुम्ही जायचं आहे. तिथे चौकशी करायची आहे. आणि तुम्हाला पत्ता सापडला नाही तर हे बाई मी तुम्हाला जे फोन नंबर दिलेले आहे हे फोन नंबर प्रॉपर लक्षात ठेवायचे आणि सरांना कॉल करून जायचं. आणि सदाशिव पेठेतली जी ब्रँच आहे, ब्रँच नंबर 2 हे कुठे आहे, भरतनाट्यमच्या समोर आहे, पेरू गेटच्या बाजूला आहे, सदाशिव पेठेत आहे प्रॉपर. हा तुम्हाला भरतनाट्यम पण विचारलं तरी पण तुम्हाला सांगतील. तिथे तुम्हाला समोर कौटिल्य आयस अकॅडमीचा असा बोर्ड लावलेला दिसेल तिथे. आणि काही प्रॉब्लेम आल्यावर मी तुम्हाला फोन नंबर सांगितले. अशा पद्धतीने आपला रोडमॅप आहे. आपल्या ज्या बॅचेस आहे युपीएससी एमपीएससी साठी पहिली बॅच 8 ते 10 आहे, दुसरी बघा 12:30 ते 2:30 आहे, तिसरी जी आहे ही मराठी मीडियमची 6 ते 8 आहे. आणि शनिवार रविवारी सुद्धा आपले बॅच टाइम असतो 8 ते 2 असते आणि इथे पण 8 ते 2 हा बॅचचा टाइम असतो. तुम्हाला हे सर्व दिलेलं आहे, शेड्यूल दिलेलं आहे, बॅच कशा पद्धतीने होईल, काय पद्धतीने होईल हे सर्व इथे दिलेलं आहे. आपले सदाशिव पेठेत पण 2:30 वाजता 2:30 ते 5:30 एक बॅच असते. मराठी मीडियम, हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम अशा वेगवेगळ्या बॅचेस असतात. तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्यावर कॉल करायचा आहे. सचिन सरांचा नंबर मी तुम्हाला हा तर सांगितलं, 9881 68 0595 90 21 43 71 16. आणि हा कॉल, हा नंबर नाही कधी नाही लागला तर इथे माझा नंबर आहे 70 20 30 24 23. राकेश घुगे नाव आहे माझं. तुम्ही यावर कॉल करू शकता, परंतु पहिल्यांदा तुम्ही ह्याच नंबरवर कॉल करा, कारण सर स्वतः डायरेक्टर आहे. आणि चुकून मोबाईल बंद असला, काही प्रॉब्लेम असला किंवा चुकून सर लेक्चर मध्ये असले तर नाही लागला तेव्हा मला कॉल करायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण पुढे सिलेबस डिस्कशन करताना. धन्यवाद.